हे उद्घाटनापूर्वी व्हायला हवं असं अशा पद्धतीने मी तर ते दोघेही मला नेहमी आश्वस्त करायचे की आमचं देवेंद्रजी फडणवीस साहेबांबरोबर सतत बोलणं असतं, ह्याच्यात कुठलीही शंका घेण्यासारखं कारण नाही आहे. अतुलजी तुम्ही तरी कमीत कमी शंका घेऊ नका. लोक घेत आहेत, साहजिक आहे लोकांच्या मनात शंका आणणं, पण ते मला नेहमीच आश्वस्त करायचे की तुम्ही करून का. आणि त्याच्याबरोबरीने एक गोष्ट मी फार आवर्जून इथे सांगेन, देशाचे नागरी उड्डयन विभागाचे जे राज्यमंत्री आहेत, जे आपले पुण्याचे मुरलीधर मोहोळ साहेब, त्याचे माझे समवेक वेगळे संबंध आहेत, पर्सनल टाईपचे संबंध त्यांच्याबरोबर माझे झालेले आहेत. आणि ते मला नेहमी आश्वस्त करायचे, दादा म्हणतात ते मला, अतुल दादा तुम्ही काळजी करू नका या बाबतीत अजिबात. नाव हे दिबा पाटील साहेबांच्या व्यतिरिक्त नक्कीच कुठलं लागणार नाही. ते स्वतः म्हणजे त्या खात्याचे राज्यमंत्री, केंद्राचे राज्यमंत्री, ते मला नेहमी आश्वस्त करायचे आणि ते नेहमी सांगायचे अजिबात चिंता करू नका. त्याच्याबरोबरच त्यांनी मला परवाच्या ज्या 3 तारखेच्या मीटिंगमध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजींनी एक जो मुद्दा सांगितला होता, आपल्या राज्यातील आणखीन 3 नावं प्रलंबित आहेत. एक आहे पुण्याला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं नाव द्यायचं आहे, संभाजीनगर विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्यायचं आहे आणि कोल्हापूर इथल्या विमानतळाला राजाराम महाराजांचं नाव. हे 3 आणि आपलं नवी मुंबईचं दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ, अशी 4 नावं प्रलंबित आहेत. आणि 4ही नावं एका विशिष्ट स्टेजलाच येऊन पडलं, म्हणजे जिथे संभाजी महाराजांचं नावसुद्धा त्या स्टेजला अडकलेलं आहे, जिथे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं नाव अडकलेलं आहे, राजाराम महाराजांचं नाव अडकलं आहे, त्या स्टेजला आपलं नाव अडकलेलं आहे. म्हणजे असं आपलं काहीतरी कुठेतरी मागे पडलं आहे असं नक्कीच नाही आहे. आणि ही गोष्ट मला म्हणजे देवेंद्रजींनी लोकांसमोर सांगण्याच्या आधी फार पूर्वी मला ही गोष्ट मोहोळ साहेबांनी सांगितलेली आहे. आणि त्याच्यानंतर तीच गोष्ट जेव्हा 3 तारखेच्या मीटिंगमध्ये देवेंद्रजींनी सुद्धा सगळ्यांसमोरही स्पष्ट केली. त्यामुळे हा मुद्दा मला खूपच योग्य वाटतो की काही कारणं आहेत, म्हणजे वाईट वाटतं, भीती वाटते, सगळं खरं आहे, पण त्याच्याबरोबर काही कारणं आहेत, त्याच्यामुळे हे काम थोडंसं रेंगाळलेलं आहे. परंतु आत्ताच्या परवाच्या 3 तारखेच्या मीटिंगमध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एवढी ग्वाही आम्हाला दिलेली की हे सगळे जे आहेत, काही हर्डल्स आहेत म्हणा, काही गोष्टी राहिलेल्या आहेत, त्या आम्ही नक्कीच 2 महिन्याच्या आत पुऱ्या करू आणि 2 महिन्यात दिबा पाटील साहेबांचं नाव हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागेल.